नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईतील धारावीत सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद निर्माण झाला. शेकडो नागरिक यामुळे रस्त्यावर उतरले आहेत. आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. बीएमसीच्या वाहनाची तोडफोड केल्याची देखील माहिती आहे. मुंबईच्या धारावीत हा सगळा मोठ्या प्रमाणात जमाव जमलाय. आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकरकडनं. कृष्णा, आता काय स्थिती आहे धारावीमध्ये? सौरभ, आपण पाहतोय की काल सुभानिया मस्जिद जी धारावीतल्या 90 फीट रोडवरती आहे तिला अनधिकृत घोषित केल्यानंतर नोटीस देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी गेलेले होते आणि तेव्हापासून ही लोक तिथल्या रस्त्यावरती उतरलेली आहेत आणि या तोडक कारवाईला विरोध करतायत. सकाळपासून इथे तणावाचं वातावरण आहे. मोठ्या संख्येने शेकडोंच्या संख्येने जे मुस्लिम बांधव ते सध्या रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि मुंबई महानगरपालिकेच्या ज्या गाड्या तोडक कारवाई करण्यासाठी गेलेल्या होत्या त्या गाड्यांवरती दगडफेक सुद्धा करण्यात आलेली आहे. काही प्रमाणामध्ये तोडफोड झाल्याचं कळतंय आणि बऱ्याच वेळापासून पोलीस सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्ताला तैनात करण्यात आलेले आहेत. दोन्ही रस्ते हे पहिल्यांदा जाम करण्यात आलेले होते, मात्र बराच वेळ पोलिसांनी त्यांच्याशी बातचीत केली आणि त्यानंतर रस्त्याचा एक भाग हा वाहतुकीसाठी सध्या तरी खुला करण्यात आलेला आहे. मात्र अजून सुद्धा काही मुस्लिम बांधव जे आहेत ते रस्त्याच्या एका बाजूने बसलेले आहेत आणि या तोडक कारवाईचा विरोध करतायत. बऱ्याच वर्षांपासूनची असणारी ही सुभानिया मस्जिद या मस्जिदीला तोडू नये असं इथल्या सगळ्या मुस्लिम बांधवांचं म्हणणं आहे. आणि मात्र सध्या पोलीस त्यांचा मोठा बंदोबस्त तिथे वाढवण्यात आलेला आहे. कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल.